कोल्हापुरात शाहू महाराजांच्या पाठीशी शिवसैनिक ठामपणे उभा आहे। शाहू महाराजांना शिवसैनिक संसदेत पाठवणारच, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती शिवसेना ठाकरे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी महासत्ताशी बोलताना सांगितले। काय सांगाल, सकाळपासून जी चर्चा सुरू आहे की महाराजांचा प्रचार थांबवा अशा पद्धतीच्या सूचना शिवसैनिकांना दिलेत, अशा पद्धतीची एक चर्चा सुरू आहे। काय सांगाल, काय तथ्य आहे याच्यामध्ये? असं तुम्ही म्हणता हा सगळ्यांचा गैरसमज आहे। आदरणीय पक्षप्रमुख ज्या वेळेला कोल्हापुरात येतात सांगली दौऱ्यासाठी आणि कोल्हापूर विमानतळावरून जातात कुठे, तर छत्रपती शाहू महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आणि निवडून या म्हणून अशी हे द्यायला देतात। अच्छा, आणि अशा वेळेला कुठचा शिवसैनिक प्रचार थांबवणार आहे? तसं काही नाही आहे। शिवसेना जोरात आणि जोमाने आदरणीय छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी शिवसेना म्हणून जोरात चांगले प्रयत्न करून आदरणीय शाहू महाराजांना संसदेत पाठवणार म्हणजे पाठवणारच। खरं तर सांगलीच्या जागेमुळे इथं अशा पद्धतीची चर्चा आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे। सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटीलांची उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र तिकडं विशाल पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत, त्यांनी दिल्लीवारी केली, यामुळेच हे कुठेतरी घडते असं वाटतं? तसं काही नाही, काही घडलेलं तर नाहीच आहे पहिलं म्हणजे। अच्छा, तुम्ही म्हणतात तर हा निर्णय हा वरिष्ठ घेतीलच। आदरणीय सोनिया गांधी असतील, शरद पवार असतील, आमचे उद्धव साहेब असतील पक्षप्रमुख, हे निर्णय घेऊन त्याच्यावर ना घेणार। ज्यावेळेला उद्धव साहेबांनी आमच्या जी चंद्रहारची उमेदवारी डिक्लेअर केली म्हणजे वरती काहीतरी चर्चा झाल्याप्रमाणे असतात। अशा छोट्या मोठ्या अशा नाराजी नाट्य असतातच सगळ्यांच्या, आपल्याकडे नाही सगळ्या ह्याच्यात आहे। त्या नाराजीचा आमचा तसला काही प्रकार कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांसाठी होणार नाही म्हणजे नाहीच। सगळेजण जोमाने आणि चांगल्या पद्धतीने प्रचार करून शाहू महाराजांना यावेळेला संसदेत पाठवणार म्हणजे पाठवणारच। धन्यवाद तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल। ओके, थँक्यू, धन्यवाद। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।